2005 साली आलेला जत्रा सिनेमा खूप गाजला होता। यातील राजू नावाच्या गुंडाचे पात्र सगळ्यांच्याच परिचयाचे। आडदांड शरीराचा हा टकलू राजू दिसायला भयानक होता, मात्र त्याने तोंड उघडले की हसायला यायचे, कारण त्या भयानक राजूचा आवाज मात्र बायकी होता। हे राजूचे पात्र अमीर तडवलकर ह्याने साकारलं होतं। जत्रा सिनेमा येऊन आज 20 वर्षे उलटली आहेत। राजू हे पात्र साकारणारे अमीर तडवलकर आता मराठी सिनेविश्वातील दिग्गज अभिनेते झाले आहेत। चला तर त्यांच्या सिनेविश्वातील एकूण प्रवासाबद्दल जाणून घेऊया। अमीर तडवलकर ह्यांचा जन्म सोलापुरात झाला। त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती। अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली। जत्रा हा त्यांचा पहिला सिनेमा होता। या काळात त्यांनी मिळतील ती अनेक छोटी मोठी कामे केली। यंदा कर्तव्य आहे, उलाढाल, मुक्ती, 4 इडियट्स, जस्ट गंमत, विटी दांडू, प्रेमासाठी, कमिंग सून अशा मराठी चित्रपटात त्यांनी छोटे मोठे रोल केले। पुढे डिपार्टमेंट या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी सिनेमात पदार्पण केलं। पुढे 2016 साली आलेल्या हलाल या चित्रपटात त्यांचा महत्त्वाचा रोल होता। या काळात ते नाटक आणि मालिका क्षेत्रातही कार्यरत होते। तारक मेहता का उल्टा चष्मा, लापतागंज, भाभीचे घर पे है या हिंदी तसेच गोठ, कॉमेडी एक्सप्रेस या मराठी मालिकांमध्ये ते पाहुण्या कलाकाराच्या रूपात दिसले होते। 2016 साली सिद्धार्थ जाधव सोबत आलेले त्यांचे गेला उडत हे नाटक खूप गाजलं होतं। याच काळात त्यांनी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणूनही काम केले। डोनाल्ड डकच्या आवाजासाठी ते ओळखले जातात। 2019 नंतर त्यांना खऱ्या अर्थाने महत्त्वाचे रोल मिळायला सुरुवात झाली। स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत त्यांनी साकारलेली अफजल खानची भूमिका गाजली होती। पानिपत या हिंदी सिनेमातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। नंतर प्रेमा तुझा रंग कसा, जय हो महाराष्ट्र पोलीस, मन उडू उडू झालं, लक्ष अशा मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसले। याच दरम्यान त्यांनी सफरचंद, वाकडी तिकडी, 10 बाय 10 अशा गाजलेल्या नाटकांचे अनेक प्रयोग केले। एक थी बेगम या वेबसिरीजमध्ये ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आले। या काळात आलेल्या तुझ्या इश्काचा नाद खोळा, वैजू नंबर 1 आणि जय जय स्वामी समर्थ अशा गाजलेल्या मालिकांमुळे ते घराघरात पोहोचले। पाहिजे जातीचे, नवरा माझा नवसाचा भाग 2, एक डाव भूताचा या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी कामे केली आहेत। त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर त्यांचे लग्न झाले असून त्यांच्या पत्नीचे नाव अश्विनी तडवलकर आहे व त्यांना ओवी नावाची मुलगी आहे। त्यांची पत्नी आणि मुलगी देखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत। सध्या अमीर तडवलकर हे झी मराठीवरील नव्याने सुरू झालेल्या तुला जपणार आहे या मालिकेत महत्त्वाची भूमिका करत आहेत।